Next point of topic molecular basis of inheritance is mutations and genetic code. Mutation is a phenomenon in which sudden change in the DNA sequence takes place. Suppose this is a DNA which have two strands, and on DNA strand nitrogen bases are present. Suppose A, G, C, A, T, these are nitrogen bases in sequence. मग हा जो नायट्रोजन बेस आहे त्याच्यामध्ये जर चेंज झाला तर हा चेंज कशामुळे होऊ शकतो? उदाहरणार्थ केमिकलमुळे होऊ शकतो किंवा UV रेजमुळे होऊ शकतो. तर या सिक्वेन्समध्ये जर बदल झाला तर वेगळा mRNA तयार होतो आणि वेगळा mRNA तयार झाला की वेगळं प्रोटीन तयार होतं, म्हणजे कॅरेक्टर बदलतं, त्याला म्हणायचं म्युटेशन. सडन चेंज इन DNA sequence result into the formation of new character is known as mutation. It results in the change of genotype, that is the character, म्हणजे कॅरेक्टर बदलतं. Along with recombination, mutation is a raw material for evolution as it also results in variation. Recombination मुळे व्हेरिएशन येतं हे आपल्याला माहिती आहे. रिकॉम्बिनेशन मध्ये काय होतं तर क्रॉसिंग ओव्हरच्या वेळेला जीन एक्सचेंज होतात, त्यामुळे एका क्रोमोझोमवरचे जीन दुसऱ्या क्रोमोझोमवरती जातात, त्याला रिकॉम्बिनेशन असं म्हणतात. पण म्युटेशन सुद्धा रॉ मटेरियल मानलं जातं इव्होल्युशनला. ड्युरिंग म्युटेशन पॉसिबिलिटी ऑफ लॉस, डिलिशन और गेन, इंसर्शन और डुप्लिकेशन of a segment of DNA results in alteration in the chromosome. म्युटेशनच्या वेळेला काय होतं, समजा क्रोमोझोमचा पार्ट लॉस झाला, डिलीट झाला, किंवा तो जो डिलीट झालेला पार्ट आहे दुसऱ्या क्रोमोझोमवरती जाऊन बसला, तर त्याला म्हणायचं इन्सर्शन किंवा डुप्लिकेशन ऑफ अ सेगमेंट ऑफ DNA result in the alteration in the chromosome. आणि त्याचा परिणाम काय होतो, क्रोमोझोम मध्ये बदल होतो. म्युटेशन कॅन ऑल्सो ऑकर ड्यू टू चेंज इन अ सिंगल बेस पेअर ऑफ DNA. DNA वरती जे बेस पेअर पाहिले मग अशा पण त्याच्यामध्ये सिंगल बेस पेअर मध्ये जरी बदल झाला तरी म्युटेशन घडतं. आपण सिकल सेल ॲनिमियाचं एक्झाम्पल पाहणार आहोत म्युटेशनचं. दिस इज नोन ॲज पॉइंट म्युटेशन. त्याला काय म्हणायचं, पॉइंट म्युटेशन. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया रेफर टू अर्लियर चॅप्टर, पण मी या ठिकाणी ते एक्झाम्पल घेतलेलं आहे. सिकल सेल ॲनिमिया इज अ क्वालिटेटिव्ह डिसऑर्डर. वी नो हिमोग्लोबिन चेन इज मेड अप ऑफ 145 amino acid. Defect occur in amino acid number 6. Point mutation त्याला म्हणायचं. On mRNA codons are present. Codon number 6 is a GAG. mRNA वर 6 नंबरचा कोडॉन काय आहे, GAG, for amino acid glutamic acid in normal condition. But due to some reasons, if middle A is replaced by U, then codon changes as GUG. आता या ठिकाणी A च्या ठिकाणी U आला, त्यामुळे कोडॉन काय झाला, GUG. And this codon is for amino acid valine which changes nature of protein hemoglobin. त्यामुळे हिमोग्लोबिनचं नेचरच बदलतं, म्हणून त्याची क्वालिटी बदलली, म्हणून याला म्हणतात क्वालिटेटिव्ह disorder. That is, it becomes defective. It becomes defective. ते ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. हा mRNA स्टँड दिला आहे 5 प्राइम टू 3 प्राइम. AUG कोडॉन आहे, ते UAA टर्मिनेटिंग कोडॉन आहे 3 प्राइम एंडला. Consider given mRNA strand which has undergone mutation and lost nucleotides A, C and G.
sequentially. Resultant mRNA is represented by 1, 2, and 3 with the help of checkerboard of amino acid. Explain the changes in amino acid sequence that will occur due to such mutation. आता आपल्याकडे चेकरबोर्ड दाखवलेला आहे. पुन्हा एकदा मी दाखवतो. हा जो चेकरबोर्ड आहे, या चेकरबोर्डच्या सहाय्याने ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. नेक्स्ट पॉइंट, tRNA द ॲडॅप्टर मोलिक्यूल. tRNA मोलिक्यूल जो आहे तो सर्वात महत्त्वाचा मोलिक्यूल मानला जातो प्रोटीन सिंथेसिससाठी. ओके, सायंटिस्ट कन्सिडर्ड दॅट there has to be a mechanism in which tRNA will read the codon and also simultaneously binds with the amino acid, as amino acid does not have any special capacity to read the codon. amino acids मध्ये कोडॉन रीड करण्याची कॅपॅसिटी नाही. मग ती रीड करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये आहे? tRNA. सो tRNA is considered as adapter molecule. The role of tRNA was understood much later. Clover leaf structure, two-dimensional, of tRNA possesses an anticodon loop that has base complementary to the codon. मग tRNA वरती anticodons असतात and the base of anticodon are complementary to the codon of mRNA. So it is called anticodon. Nitrogen bases present on tRNA loop are known as anticodon. It shows amino acid acceptor end. tRNA ला एक एंड जे आहे 3' एंड त्याला म्हणायचं amino acid acceptor end. Having unpaired CCA base, that is amino acid binding site, to which amino acid binds. For every amino acid there is a specific tRNA. Initiator tRNA is a specific for methionine. सुरुवात करून देणारा जो tRNA is a specific for methionine. There are no tRNAs for stop codon. Stop codon साठी tRNA नाही. In the actual structure, the tRNA molecule looks like inverted L. That is three-dimensional structure. See here, this is inverted L-shaped structure. This is the clover leaf model of tRNA. This is the 5' end. This is 3' end. It is elongated end, and it is also known as amino acid binding site. Okay, या ठिकाणी amino acid bind होतो glutamic acid पहा. आणि याच्यावरती अँटीकोडॉन्स आहेत. CCU हे अँटीकोडॉन आहेत. त्याला अँटीकोडॉन लूप म्हणायचं. आणि इंट्रामोलिक्युलर बेस पेअर त्याच्यामध्ये दाखवलेले आहे. हा mRNA वरती घेऊन आलेला आहे tRNA. या mRNA स्टँडवरती हा tRNA अमिनो ॲसिड घेऊन आलेला आहे. त्याच्याविषयी आपण पुढच्या पॉईंट ट्रान्सलेशनमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहोत. ओके, कॅन यू टेल व्हाय tRNA इज कॉल्ड ॲडॅप्टर मोलिक्यूल? आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे, ती माहिती तिथे लिहायची. कॅन यू रिकॉल नेम डिफरंट टाइप्स ऑफ RNA? आपण पाहिलेले आहेत mRNA, rRNA आणि tRNA. These are 3 types of RNAs. Name the site of protein synthesis. Protein synthesis कुठे होतं? Which molecule carries information of protein synthesis from gene? Which molecule carries amino acid from cytoplasm to ribosome? आता पुढचा पॉईंट आपण महत्त्वाचा पाहणार आहोत, तो म्हणजे प्रोटीन सिंथेसिसमधील ट्रान्सलेशन.